बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे. आता बातमी लाडक्या बहिणीची. राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी बहिणींना पुन्हा ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे. येत्या 2 महिन्यात लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागेल, अशी माहिती महिला आणि बाल कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. हे ई-केवायसी कसं असेल पाहूयात. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी बहिणींना ई-केवायसी बंधनकारक. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता लाभार्थी महिलांना ई-केवायसी बंधनकारक असणार आहे. येत्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी कशी पूर्ण करायची पाहूयात. https://ladkibaheen.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वरती जावं लागेल. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पर्यायावर क्लिक करा. ई-केवायसी साठी लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवा. नंतर आधार प्रमाणीकरणासाठी क्लिक करा. सहमती दर्शवण्यासाठी पर्यायावर क्लिक करा. आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP मिळेल. कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाहीये. मी म्हटल्याप्रमाणे ई-केवायसीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये, म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखीन सुलभता येणार आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वर्ग करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 319 कोटी 53 लाखांचा हा निधी आहे, जो महिला विभागाकडे वर्ग करण्यात आलाय. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी जुलै महिन्याचा हप्ता मिळावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय. तर दुसरीकडे नियंत्रक अधिकाऱ्यांना देखील निधी वापराबाबत काटकसरीच्या कडक सूचना देण्याची माहिती समोर येते. पैसे वाढण्याची शक्यता आहे. या योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केलेली आहे. समितीच्या अहवालानुसार या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. सध्या मिळणारे 1500 रुपये पुरेसे आहेत की नाही याचं मूल्यमापन करून ही रक्कम वाढवावी असं समितीचा सूर असल्याचं समजतंय. बहीण योजनेचे पैसे वाढवा असं यावेळेस केंद्रीय समितीनं शिफारस केलेली आहे. अहवाल त्या संदर्भातला दिलेला आहे. आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेते पाहणं महत्त्वाचं ठरेल. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अधिक सुलभ, सुकर व पारदर्शक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ladkibaheen.maharashtra.gov.in हे वेब पोर्टल चालू केलेलं आहे. या वेब पोर्टलवर सर्व लाडक्या बहिणींनी येत्या 2 महिन्यामध्ये ई-केवायसी करून घ्यावी. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते. गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. 4500 रुपये वितरित केले जाणार आहेत. ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांना हा हप्ता मिळणार आहे. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच हे पैसे खात्यात जमा होतील, अशी माहिती प्रशासनाकडून आता देण्यात येते. योजनेसाठी राज्यभरात 1,04,00,000 अर्ज आतापर्यंत दाखल झालेत. 1,04,00,000 अर्जांपैकी 1,03,00,000 अर्ज हे पात्र ठरलेले आहेत. आतापर्यंत सर्वाधिक पात्र उमेदवारांची संख्या ही पुणे जिल्ह्यामधली आहे. पात्र महिलांना 17 ऑगस्टला पहिले 2 हप्ते दिले जातील. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता रक्षाबंधनाची सरकारकडून ओवाळणी मिळणार आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी जुलै महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 319 कोटी 53 लाखांचा निधी वर्ग करण्यात आलाय. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वीच त्यांचा हप्ता दिला जाईल, त्यामुळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींचे आपले चॅनल योजना अपडेट मराठीवर सहर्ष स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आजची तारीख आहे 16 ऑगस्ट 2026. तर कालची तारीख होती 15 ऑगस्ट. तर काल स्वातंत्र्य दिन होता. तर कालच्या दिवशी वितरण सुरू होणार असे वाटले होते आणि जवळपास 90% चान्सेस देखील होते की 15 ऑगस्टला वितरण जे आहे ते सुरू होईल. वितरण याच्या आधी सुरू व्हायला पाहिजे होते, कारण की जेव्हा GR आला तेव्हा 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्वांना पैसे जे आहे ते त्यांच्या खात्यात पाठवले जाणार असल्याची माहिती आली होती. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होती 12 ते 15 ऑगस्ट दरम्यान की हप्ता जो आहे तो कधी येतो.
आणि सोबत ही गोष्ट देखील सर्वांच्या मनात होती की जुलै आणि ऑगस्टचे दोन्हीही हप्ते म्हणजे 25वा आणि 26वा हप्ता दोन्हीही हप्ते एकत्र भेटतात की काय, आणि सोबत बघा 1500चे 2100 रुपये होतात की काय, या बाबतीत देखील संभ्रम निर्माण झाला होता. तर या सर्व गोष्टींची बघा आतुरतेने आपण वाट बघत होतो. तर कालचा 15 ऑगस्टचा दिवससुद्धा असाच गेला वाट बघण्यामध्ये आणि कालही वितरण सुरू झालेले नाही. तर त्यामुळे आजचा दिवस हा महत्त्वाचा ठरत आहे. आज 16 ऑगस्ट आहे आणि आज बहुतांश महिलांना असे वाटत असेल की आज रविवार आहे त्यामुळे वितरण होणार नाही, परंतु या आधी देखील रविवारी देखील वितरण झालेले आहे. तर 15 ऑगस्ट निघून गेलेले आहे त्यामुळे आता वितरणाची घाई केल्या जाणार आहे, लवकरात लवकर वितरण केले जाणार आहे. तर बघा आजपासून तुम्हाला पैसे भेटू शकतात काय, तर आज देखील चान्सेस आहे 90% आज देखील चान्सेस आहे. थोडी वाट बघा, 11-12 वाजता पूर्ण पिक्चर जे आहे ते क्लिअर होऊन जाणार आहे. तर बघा मोठी अपडेट जी आहे ते आलेली आहे आणि ज्यांचे हप्ते जानेवारीपासून तर बाकी आहे त्यांना फक्त आता एकच गोष्ट त्यांच्यासोबत आहे की ई-के-वाय-सी केल्याशिवाय तुमचं अकाउंट परत एकदा चालू होणार नाही आहे. एकदा ई-के-वाय-सी चालू होऊ द्या, मग तुमचं जे अकाउंट आहे ते सुरळीत चालू होणार. तुम्हाला जे हप्ते भेटत होते ते भेटत राहणार. त्यानंतर तुम्हाला जे रेग्युलर हप्ते आहे ते सुद्धा भेटणार आणि या आधीचे जे राहिलेले हप्ते आहे ते सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. तर बघा बिग अपडेट आलेली आहे लाडक्या बहीण योजनेसंदर्भात. तर बघा आजपासून जमा होणार 3000 रुपये. रक्षाबंधनापूर्वी खात्यात पैसे येण्याबाबत मोठी अपडेट आलेली आहे. तर बघा अतिशय विश्वसनीय चॅनल आहे साम TV, तर त्यामार्फत मोठी अपडेट आलेली आहे की आजपासून 3000 रुपये जमा होऊ शकतात आणि रक्षाबंधनापूर्वी खात्यात पैसे येण्याबाबत देखील मोठी अपडेट आलेली आहे. तर ती बघून घेऊया. तर बघा जवळपास GRमध्ये 350 कोटीचा निधी जो आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे. तर इतका मोठा अमाऊंट वर्ग करण्यात येणारा हा महिना आहे. तर अनेक लाडक्या महिलांना पैसे जे आहे ते पाठवले जाणार आहे आणि काही अपात्र महिला देखील पात्र केलेल्या असू शकतात, त्यांना देखील पैसे येऊ शकतात. तर यावेळेसचा हप्ता काही खास असणार आहे बघा. तर त्यापूर्वी आपण ही बातमी बघून घेऊया. आजपासून जमा होणार 3000 रुपये. रक्षाबंधनापूर्वी खात्यात पैसे येण्याबाबत मोठी अपडेट. तर बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. बघा शक्यता वर्तविल्या जात आहे की 3000 रुपये मिळू शकतात. 15 ऑगस्टच्या पेमेंटबाबत अधिकृत घोषणा झालेली नसून 20 ऑगस्टपर्यंत हप्ता मिळण्याची शक्यता आहे. तर बघा आणखीन 5 दिवस वितरण जे आहे ते होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. तर 15 तर 20पर्यंत तुमचे पेमेंट, तुमचे हप्ते कधीही तुमच्या खात्यात जमा होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी आपापला मोबाईल चेक करत राहत आहे. डेली बेसिसवर मोबाईल चेक करत राहत आहे की मेसेज तुमच्या अकाउंटमध्ये आले की नाही, तुमच्या मेसेज बॉक्समध्ये मेसेज आले की नाही. तर त्यानंतर बघा महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे एकाच वेळी देण्याचा सरकारकडून विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात थेट 3000 रुपये जमा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर लाडक्या बहिणीला हप्ता कधी मिळणार? सध्या लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा जो 25वा हप्ता आहे त्याची अनेक महिला लाभार्थ्यांना मिळालेला नाही आणि अनेक लाभार्थी महिला त्याची वाट बघत आहेत. ऑगस्ट महिन्याचे पण काही दिवस उलटून गेलेले आहे. त्यामुळे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकाच वेळी खात्यात जमा केल्या जाण्याची शक्यता वर्तविली जाते. कारण की बघा ऑगस्ट महिन्याची देखील 16 तारीख आलेली आहे, जुलै महिन्यात पूर्ण गेलेला आहे. तर दोन्हीही हप्ते एकत्र द्यायला पाहिजे असे खूप लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोन्ही महिन्यांची मिळून 3000 रुपये एकाच वेळी खात्यात जमा करण्याची शक्यता देखील वर्तविल्या जात आहे. दाट शक्यता आहे की तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात किंवा लागोपाठ एक दिवस आड दोन्ही हप्ते मिळू शकतात. टोटल 3000 रुपये तुम्हाला मिळू शकतात. तर महिला व बाल विकास विभागातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबद्दल माहिती दिल्याचे वृत्त आहे. तर बघा एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबद्दल माहिती दिलेली आहे.
महिला व बालविकास विभागामध्ये असणाऱ्या. पण 15 ऑगस्टलाच पैसे जमा होतील याची अजून अधिकृत घोषणा झालेली नव्हती. तर बघा, अधिकृत घोषणा झालेली नव्हती, पण शक्यता खूप जास्त होती. त्यामुळे आपण काल वाट बघत होतो, पण काल देखील पैसे आलेले नाही. त्यानंतर काही अहवालामध्ये नमूद केल्यानुसार 20 ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर बघा, काही अहवालामध्ये 20 ऑगस्टपर्यंत देखील लाडक्या बहिणींचे पैसे येऊ शकतात अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट पाहावी लागणार आहे. बस आता अधिकृत घोषणेची तुम्हाला वाट बघायची आहे. एकदा का अधिकृत घोषणा झाली की तुम्हाला 20 ऑगस्टपर्यंत पैसे येणार आहे, तर ते तुम्हाला 20 ऑगस्टपर्यंत मिळून जातील. टोटल 3000 रुपये किंवा 1500 रुपये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024मध्ये सुरू करण्यात आली होती आणि या योजनेअंतर्गत 21 पासून 35 वर्ष वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. यातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणं यासह इतर पात्रता निकष लागू आहेत. ही रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा केली जाते आणि DBT मार्फत जमा केली जाते. तुमच्या आधार कार्डसोबत जे बँक अकाउंट जोडलेलं आहे त्या बँक अकाउंटमध्ये पैसे टाकलेले जाते. तर योजनेतल्या लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी EKYC प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे. तर EKYC प्रोसेस कशासाठी सुरू करण्यात आलेली होती की लाभार्थी महिलांची पात्रता तपासण्यासाठी. त्यामध्ये काय चेक केलं जाते, तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का, तुमच्या नावावर RTOमध्ये कार आहे का, त्यानंतर तुमच्या घरी 4 व्हीलर आहे का, त्यानंतर बघा तुमचं वय 21 ते 65 मध्ये बसते का. जर तुमचं वय 65च्या वरती झालं तर तुम्हाला अपात्र केलं जातं. आणि तुमच्या घरातून कोणी इन्कम टॅक्स रिटर्न भरतं का हे देखील चेक केलं जातं. ह्या सर्व गोष्टी चेक केल्यानंतरच तुम्हाला EKYCमध्ये पास केल्या जातं आणि तुम्हाला पुढील हप्ते पाठवल्या जातात. तर आता बघा, आजचा दिवस रविवार आहे, त्यामुळे आज अनेक महिलांच्या मनात प्रश्न पडला आहे की रविवारी वितरण होणार की नाही. परंतु रविवारी याआधी देखील वितरण झालेले आहे, त्यामुळे आज देखील शक्यता नाकारता येत नाही. तर वितरण जर सुरू झाले तर 11 वाजेपर्यंत पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात आणि जसं मेसेज आले तसे तुम्हाला आपण त्याबाबत मोठी अपडेट जे आहे ते देणार आहोत. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा ज्यांना आवडला असेल त्यांनी. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.